नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्हाला SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC कॉन्स्टेबल, क्लर्क, सब इन्स्पेक्टर, CGL, CHSL, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनियर या पदांसाठी फॉर्म भरायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला SSCच्या पोर्टलवर OTR रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये OTR रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या SSCच्या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला लॉग इन ऑर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर नवीन लॉग इन विंडो ओपन होईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी नवीन पेज ओपन होईल. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला या 4 स्टेप्स कंप्लीट करायच्या आहे. यामध्ये पर्सनल डिटेल्स टाकायची, त्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड तयार करायचा, त्यानंतर तुमची ॲडिशनल डिटेल्स आणि लास्टला डिक्लेरेशन करायचे. रजिस्ट्रेशनसाठी खाली कंटिन्यू बटनावर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशनसाठी तुमची पर्सनल डिटेल्स टाकायचे. यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर यस सिलेक्ट करा व आधार कार्ड नंबर टाकून पुन्हा व्हेरीफाय आधार ऑप्शनमध्ये आधार नंबर टाका. आणि जर आधार कार्ड नसेल तर नो सिलेक्ट करा आणि 2 नंबरमध्ये टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्ड सिलेक्ट करा. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, एम्प्लॉयर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, स्कूल और कॉलेज ID कार्ड, वोटर कार्ड जे असेल ते एक सिलेक्ट करा व आयडेंटिफिकेशन कार्ड नंबरमध्ये त्याचा नंबर टाका. त्यानंतर कॅन्डिडेट नेममध्ये तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जसे नाव असेल तसेच टाका. परत खाली व्हेरीफाय कॅन्डिडेट नेममध्ये तेच नाव पुन्हा टाका. त्यानंतर खाली तुम्ही जर तुमचे नाव बदलले असेल तर यस करा व खाली पुन्हा तुमचे नवीन नाव टाकून व्हेरीफायमध्ये पुन्हा तेच नाव टाका. आणि जर चेंज केले नसेल तर सिम्पली नो बटनावर क्लिक करा. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. खाली पुन्हा व्हेरीफाय करा. तसेच डेट ऑफ बर्थ ऑप्शनमध्ये कॅलेंडरच्या आयकॉनवर क्लिक करून तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा व पुन्हा जन्मतारीख व्हेरीफाय करा. त्यानंतर 10वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुमच्या वडिलांचे नाव टाका व पुन्हा व्हेरीफाय करा. तसेच तुमच्या आईचे नाव टाका व पुन्हा व्हेरीफाय करा. त्यानंतर तुमचा 10वीचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो बोर्ड असेल तो सिलेक्ट करा व पुन्हा व्हेरीफाय करा. त्यानंतर तुमचा 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर जसा नंबर दिला आहे तसाच टाकायचा व पुन्हा व्हेरीफायमध्ये पण टाकायचा. त्यानंतर इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करा व पुन्हा व्हेरीफाय करा. नंतर तुमचे हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करा. यामध्ये 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन जे झाले असेल ते सिलेक्ट करा. तसेच खाली पुन्हा व्हेरीफाय करा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा व खाली ईमेल ID टाकायचा. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवर व ईमेलवर OTP येईल. तो OTP टाकून व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा. मोबाईल व ईमेल दोन्ही OTP व्हॅलिडेट होईल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला येईल. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येईल. तिथे नोट सांगितली आहे की 14 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन करा. तसेच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि वन टाईम पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर शेअर केला आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी कंटिन्यूवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. त्यानंतर ओल्ड पासवर्डमध्ये पुन्हा मेसेजमध्ये आलेला पासवर्ड टाकायचा व नंतर न्यू पासवर्डमध्ये नवीन पासवर्ड सेट करायचा आहे. तर नवीन पासवर्ड सेट करताना
कमीत कमी 8 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. यामध्ये एक कॅपिटल लेटर निवडायचे, तसेच एक स्मॉल लेटर, तसेच एक नंबर पाहिजे व एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. स्पेशल कॅरेक्टरमध्ये @ हॅश, डॉलर, पर्सेंटेज, स्टार यापैकी एक वापरू शकता. या सर्वांचे कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार करून टाकायचा आहे व पुन्हा खाली कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन दिलेले आहे. पासवर्ड विसरल्यानंतर तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्यासाठी याचा वापर करता येईल. त्यासाठी तुम्हाला पहिला क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे व त्याचे ॲन्सर टाकायचे. तसेच दुसरा क्वेश्चन सिलेक्ट करून त्याचेसुद्धा ॲन्सर टाकायचे व सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्यानंतर ओके करायचे. त्यानंतर पुन्हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून नवीन तयार केलेला पासवर्ड टाकायचा आहे व खाली कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्सचे पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात आधी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. यामध्ये EWS, SC, ST, OBC जी असेल ती सिलेक्ट करा व पुन्हा खाली व्हेरीफाय करा. त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये सिटिझन ऑफ इंडिया सिलेक्ट करायचे. त्यानंतर दुसऱ्या देशातून असाल तर ते सिलेक्ट करा. नंतर व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्समध्ये तुमच्या शरीरावर जर काही लागल्याची खूण असेल तर ते टाका. त्यानंतर PWDमध्ये जर अपंग असाल तर यस करा व टाईप ऑफ डिसेबिलिटीमध्ये त्याचा प्रकार सिलेक्ट करा व सर्टिफिकेट नंबर टाका. आणि जर अपंग नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा कायमचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे राज्य निवडायचे, तसेच तुमचा जिल्हा निवडा व पिनकोड टाका. त्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता सारखा नसल्यास नो करा व तुमचा सध्याचा पत्ता परत टाका. जर सारखा असल्यास येस सिलेक्ट करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज दिसेल. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. नंतर शेवटी डिक्लेरेशनचे पेज ओपन होईल. इथे टर्म्स अँड कंडिशन वाचून आय ॲग्रीवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू OTR वर क्लिक करून तुमची माहिती बघू शकता. चूक झाली असल्यास ही विंडो क्लोज करून पुन्हा दुरुस्ती करा व बरोबर असल्यास वरील प्रिंट बटनावर क्लिक करून याची प्रिंट काढा किंवा PDF सेव्ह करू शकता. त्यानंतर विंडो क्लोज करून डिक्लेअर बटनावर क्लिक करा. त्यानंतर डिक्लेरेशन सबमिटेड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला येईल. त्यानंतर ओके करा. अशा प्रकारे तुमचे OTR रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. त्यानंतर कॅन्डिडेट डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये जर तुम्हाला प्रोफाईल फोटो अपलोड करायचा असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. तसेच खाली ॲडमिट कार्डच्या सेक्शनमधून तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता व रिझल्टच्या सेक्शनमध्ये रिझल्ट्स चेक करू शकता. त्यानंतर खाली लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये ज्या एक्झामचे फॉर्म सुटले आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. तसेच माय ॲप्लिकेशन्समध्ये अर्ज भरत असलेल्या फॉर्मची डिटेल्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन हिस्ट्री सेक्शनमध्ये भरलेल्या फॉर्मची डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.